बऱ्यापैकी लोक म्हणतात की आयटी मध्ये जॉब्स नाहीयेत, किंवा बाबा माझी मुलगी किंवा माझा मुलगा आयटी ग्रॅज्युएट झालाय पण काय झालं जॉब मिळत नाहीये, किंवा बरेचसे लोक सीडॅक वगैरे पण करतात, म्हणजे बरेचसे स्किल्स घ्यायला बघतात. तर आणि काही ठिकाणी आपण अशा पण न्यूज बघतो की 4-5 जागा आहेत आणि लाईन्स मोठी लाईन लागलेली, बरोबर. रिसेंटली रील व्हायरल व्हिडिओ खूप व्हायरल झाला. सो मग जॉब आहेत नाहीत की कॉम्पिटिशन जास्त, नक्की काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यामुळे आयटी जॉब नाहीयेत हे खूप चुकीचं चित्र आहे. बरं. पण मुद्दा असा आहे की त्या जॉबसाठी लागणारे स्किल्स आपल्याकडे नाहीयेत. जे आपले सगळे ग्रामीण भागातील स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना मला सांगायचं, पहिली गोष्ट कुठल्याही गोष्टीचा भीती आणि जे न्यूनगंड आपण मराठी म्हणतो ना, तो अजिबात बाळगू नका. ज्या काही काचेच्या बिल्डिंग दिसत आहेत, लक्षात घ्या त्याच्यामध्ये काम आपल्याला सेमच करायचं आहे, त्याच्यामध्ये कोडिंगच्या टेक्नॉलॉजी सेमच आहे, तो फक्त त्या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. सो त्याला एक ऍक्सेप्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे आयटीची उभारीची जी सुरुवातीचे वर्ष होते त्या फेजमध्ये तुम्ही जॉब केलेला आहे नक्कीच, आणि आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जॉब करताना पाहताय, तर त्यावेळेसचं आयटी फील्ड आणि आत्ताच आयटी फील्ड यामध्ये कॉमन बदल तुम्हाला काय दिसतो? जेन्युइन प्रश्न विचारतो, जो की एक विद्यार्थी म्हणून मला पडलेला आहे की आयटी मध्ये जॉब मिळवण्याचे चान्सेस किती आहेत आणि जॉब न मिळण्याचे चान्सेस किती आहेत? काही मुलींच्या केसमध्ये मी असं पण पाहिलंय की डिग्री कंप्लीट व्हायच्या आधीच मुलगा शोधूनच ठेवलेला असतो, डिग्री कंप्लीट झाली की लगेच मुलीचं लग्न लावून दिलं जातं किंवा काय. या केसमध्ये खास करून मला त्यांच्या पॅरेंट्सला हे सांगायचं की पॅरेंट्स म्हणून पण जो स्टुडंट असा आहे जो टायर 2 टायर 3 इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही डिग्रीच्या कॉलेजमध्ये शिकतोय, त्याचा अर्थ असा नाही की त्याला ऑपॉर्च्युनिटीचे दारही पूर्णपणे बंद झालेले आहे. फक्त तो संधीचा दरवाजा उघडण्यासाठी, ठोठावण्यासाठी त्याला स्वतःचे स्किल खूप जास्त स्ट्रॉंग करणे. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता आपण बघतोय की बऱ्याच लोकांचा एक चॉईस आहे की मला आयटी मध्ये जॉब पाहिजे किंवा आयटी मध्ये करिअर करायचंय. अगदी ते दुसऱ्या सेक्टर मधले असतील तरी सुद्धा त्यांना आयटी मध्ये जायचंय, कारण की पॅकेजेस चांगले आहेत आणि लिव्हिंग स्टाईल पण छान आहे. सो अशा लोकांसाठी आजचा पॉडकास्ट खूप बहुमूल्य आहे, कारण आपल्यासोबत आज असा व्यक्ती आहे ज्यांना ऑलमोस्ट 5,000 लोकांचा आयटी मध्ये करिअर साकार केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः आयटी मध्ये काम करून स्वतःचे एक इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहे, ज्या माध्यमातून ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं करिअर घडवत आहेत. चला तर मग आपण भेटूया संदीप भुतारे सरांना, जे यस इन्फोटेकच्या माध्यमातून आयटी क्षेत्राशी रिलेटेड लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं करिअर घडवत आहेत. नुकताच त्यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार देखील मिळालेला आहे, ज्यामध्ये बेस्ट आयटी कोच ऑफ द इयर असा त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार सर. नमस्कार. यस इन्फोटेकच्या माध्यमातून तुम्ही गेल्या 9 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहात आणि एक विश्वासू ब्रँड म्हणून आज नावारूपास आलेला आहात. तर हा प्रवास नक्की सुरू कसा झाला आणि आयडिया कुठून आली की आपण हे असं काहीतरी सुरू करावं आणि यामध्ये स्वतःचं करिअर घडवून दुसऱ्यांचं करिअर सुद्धा एक घडवावं? असं याच्यामध्ये कसं आहे सर की जसं माझं स्वतःचं शिक्षण साधारण मराठी आपल्या शाळेमध्ये झालेलं आणि इंजिनिअरिंग वगैरे झालं, जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये एंटर केलं कॅम्पस प्लेसमेंट थ्रू, आणि हे करत असताना मला हे जाणवलं की असे बरेच सारे चॅलेंजेस आहेत ते आपल्या मुलांना, आपल्या खास करून मराठी मुलांना कॉर्पोरेटमध्ये एंटर केल्यावर सुरुवातीला फेस होतात. हे करत करत जेव्हा एक 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स कॉर्पोरेटमध्ये झाला, जेव्हा मी स्वतः आमच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू घ्यायला लागायचो, तेव्हा मला हे दिसायचं की डेफिनेटली एवढं मोठं आयटी हब पुणे आहे, मुंबईमध्ये सुद्धा आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु असे काही कम्युनिकेशन स्किल्स आहेत, टेक्निकल स्किल्स आहेत किंवा अशा स्किल्सच्या काही गॅप आहेत ज्या त्या मुलांमध्ये असल्यामुळे मला स्वतःला माहिती की अरे ह्या मुलाला थोडंसं जर आपण पुश केलं तर तो चांगला परफॉर्म करू शकतो, पण मला मजबुरीने त्याला रिजेक्ट करायला लागायचं, कारण त्या मुवमेंटला ते जे स्किल्स पाहिजे ते त्याच्याकडे नसायचे. आणि हा एक मेजर प्रॉब्लेम होता. मग मी हळूहळू हा विचार केला की हा प्रॉब्लेम जर इतक्या सगळ्या आपल्या मुलांना आहेत, स्टुडंट्सला आहे, तर मग आपणच त्याच्यावरती सोल्युशन का देऊ नये. आणि हा विचार मनात चालू असतानाच शेवटी एक मुवमेंट असं आलं की 10 वर्षाचं स्टेबल कॉर्पोरेट करिअर सोडून अगदी एका छोट्याशा गाळ्यातून यस इन्फोटेकची आम्ही सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे, प्रतिसादामुळे एक चांगला ब्रँड म्हणून आम्ही प्रस्थापित होऊ शकलो. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता सर तुम्ही बोलता बोललात की तुम्ही ज्यावेळेस जॉब करत होता त्यावेळेस तुम्हाला असं झालं की बऱ्याचशा अडचणी येत आहेत किंवा जे इंटरव्ह्यूला लोक येत आहेत त्यांना बरेचसे लॅक स्किल्स लॅक्स आहे. ओके, मग त्यामध्ये तुम्ही काय नोट केले की काय स्किल्स त्यामध्ये कमी होते? सर शक्यतो 2 ते 3 गोष्टी आहेत. टेक्निकल स्किल हा तर एक भाग असतोच, आयटी हायली टेक्निकल फील्ड आहे, पण त्यासोबत बेसिक कम्युनिकेशन स्किल्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या पण लॅकिंग असायच्या. आणि तिसरं एक स्किल आहे ज्याला एक ओव्हरऑल आपण म्हणतो सॉफ्ट स्किल, त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण एक टीम मेंबर म्हणून कसं काम करू शकतो, आपली बॉडी लँग्वेज, पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स, या सगळ्याच गोष्टी येतात, त्याला शॉर्टमध्ये सॉफ्ट स्किल्स म्हणतात. सो या 2-3 स्किल्सचा एक अभाव मला थोडासा काही स्टुडंट्समध्ये जास्त प्रमाणात जाणवला आणि तिथून मी हा विचार केला की हा जर प्रॉब्लेम आहेच
तर आपणच त्याला सोल्युशन का देऊ नये. बरोबर आहे. आता सर तुम्ही आयटीच्या रिलेटेडच एक तुम्ही संस्था चालवताय बरोबर, आणि त्यामध्ये आता बऱ्यापैकी लोक म्हणतात की आयटी मध्ये जॉब्स नाहीयेत, किंवा बाबा माझी मुलगी किंवा माझा मुलगा आयटी ग्रॅज्युएट झालाय पण काय झालं जॉब मिळत नाहीये, किंवा बरेचसे लोक सीडॅक वगैरे पण करतात, म्हणजे बरेचसे स्किल्स घ्यायला बघतात. तर आणि काही ठिकाणी आपण अशा पण न्यूज बघतो की 4-5 जागा आहेत आणि लाईन्स मोठी लाईन लागलेली, बरोबर. रिसेंटली रील व्हायरल व्हिडिओ खूप व्हायरल झाला. सो मग तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता की याचं जॉब आहेत नाहीत की कॉम्पिटिशन जास्त, नक्की काय प्रॉब्लेम आहे? ज्याला कुणाला असं वाटतं, या क्षणाला जे मित्र आपले पॉडकास्ट पाहतात त्यांना असं वाटतंय की आयटी मध्ये जॉबच नाही, त्यांनी या क्षणाला बाजूला एक टॅब ब्राउझरमध्ये ओपन करायचे आणि फक्त Naukri.com वरती फ्रेशर्स आयटी जॉब इन पुणे, बाकी सगळं जाऊ दे, आपण पुण्याच वरतीच फोकस करूया. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा आयटी हब असल्यामुळे कुठल्याही टेक्नॉलॉजीसाठी किती जॉब आहे ते हजारो जॉब ओपनिंग त्यांना स्वतःलाच दिसतील. त्याच्यामुळे आयटी जॉब नाहीयेत हे खूप चुकीचं चित्र आहे. पण मुद्दा असा आहे की त्या जॉबसाठी लागणारे स्किल्स आपल्याकडे नाहीयेत, आणि ते स्किल्स नसल्यावरती आपण असं म्हणायला सुरुवात करतो की अरे नाही आयटी मध्ये जॉबच नाही. पण आपण हा फोकस केला पाहिजे की अरे जॉब तर मला हजारोने दिसतात, मग मी कुठेतरी कमी पडतोय का त्या जॉबला अप्लाय करण्यासाठी किंवा तो जॉब मिळवण्यासाठी, हा फोकस असला पाहिजे. आणि उरला प्रश्न कॉम्पिटिशनचा, तर आता सर जगामध्ये या क्षणाला अशी कुठलीच फील्ड राहिलेली नाही ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. अगदी चहा वडापाव विकण्यामध्ये पण हजारो लोकांची कॉम्पिटिशन आहे. सो ऑफकोर्स कॉम्पिटिटिव्ह हे जग झालेलंच आहे, पण इतकं पण इम्पॉसिबल नाही की आपण पर्टिक्युलरली एका प्रॉपर डायरेक्शनने काम केलं तर आपलं आयटी करिअर चालू होणार नाही. इतकंही डिफिकल्ट नक्कीच नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. आता सध्या सर हे क्लासेस वगैरे आपण म्हणतो किंवा इन्स्टिट्यूट्स बघतो की ज्या नंतर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. डेफिनेटली. तर आता लोक ऑलरेडी डिग्रीसाठी भरपूर खर्च करतात. एक मुलाला जर डिग्री करायची म्हटलं तर कॉलेजच्या फीज आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, बरेचसे फीज आहेत, राहायचा खर्च आहे, बाकी सगळा मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टी आहेत, आणि हे सगळं शिकल्यानंतर त्या व्यक्तीला परत एकदा त्याचा क्लास करावा लागतोय. तर त्यामध्ये एवढे सगळे पैसे खर्च करून जर शिक्षणातून जॉब मिळत नसेल तर मग नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आता सध्या? नक्की प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जर डिग्री घेतलेली आहे, जसं तुमचा प्रश्न आहे की सर डिग्री घेतलेले जवळपास 12 ते 15 लाख ऑन एन ऍव्हरेज खर्च आहे एखाद्या एक ऍव्हरेज डिग्री कंप्लीट करण्यासाठी. मग एवढा खर्च करूनही मला जॉब मिळत नसेल तर काय? तर याची रियालिटी ही आहे, साधारणपणे आपण इंजिनिअरिंगच्याच डिग्रीबद्दल बोलूया. पूर्ण भारतामधून टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार जवळपास 12 ते 15 लाख फक्त इंजिनियर्स एका वर्षी पासआउट होतात. बाकीचे बीसीए, एमसीए, बीएससी वगैरे सगळे वेगळेच, अगोदरचे इयरचे वेगळेच, बाकीचे ज्यांनी काही प्रोफेशनल कोर्सेस केलेले आहेत ते वेगळेच. सो बेसिकली कसं आहे की सर जो काउंट आहे स्टुडंटचा तो खूप जास्त आहे. त्यामुळे जर कंपनीमध्ये मला स्टँड आउट व्हायचंय, समजा एखादा स्टुडंट असा विचार करतोय की मी कम्प्युटरची डिग्री घेतलेली आहे किंवा कुठली पण डिग्री कंप्लीट केलेली आहे, आता मला जॉब मिळेल. अरे पण त्याने हे पण पाहिलं पाहिजे की त्यावेळेस किती लाखो स्टुडंटने डिग्री कंप्लीट केली, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी. मग या सगळ्यामध्ये कंपनीमध्ये आपला रिझ्युमे किंवा आपण एक कॅन्डिडेट म्हणून स्टँड आउट कसं होणार? आपण आपलं वेगळे पण ते काय? मग तिथेच प्रश्न येतो स्पेशलायझेशनचा. सो त्यामुळे जर हे स्पेशलायझेशन आपण आपल्या डिग्री सोबत ऍड केलं तर नक्कीच आपलं एक चांगला आयटी करिअर चालू होण्याचे चान्सेस हे खूप पटीने वाढतात. बरोबर आहे, बरोबर. आता तुम्ही सर बोलताना बोललात की तुमचा रिझ्यूम असेल किंवा तुमचं स्वतःचं वेगळेपण असेल, ह्या गोष्टी तुम्हाला हायलाईट करता यायला पाहिजे. डेफिनेटली. तर मग ते कशा पद्धतीने करायला पाहिजे? जसं की आमचा ऑडियन्स आता समजा बघतोय तर त्यामध्ये त्यांना रिझ्यूम बनवताना म्हणा किंवा स्वतः एक तिथं जाताना म्हणा इंटरव्ह्यूला, तर कशा पद्धतीने त्यांना स्टँड आउट झालं पाहिजे? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये आपल्या अगोदर जातो आपला रिझ्युमे. जर फ्रेशर कॅन्डिडेट आपण आहोत तर हे मेक शुअर करणे की आपला रिझ्युमे हा शॉर्ट असेल. फ्रेशरचा रिझ्युमे फक्त आणि फक्त एका पानाचाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये जो फोकस आहे तो पर्टिक्युलर स्किल सेट्स वरती आपण ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक फ्रेशर कॅन्डिडेट म्हणून आपल्याला जी सवय लागलेली आहे वर्षानुवर्ष, ज्याला मी म्हणतो पिढीजात परंपरा, की जी काही सिनियर्स लोक आहेत त्यांचा एखाद्याचा रिझ्युमे घ्यायचा, फक्त नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलायचं, सर्वसाधारण बाकीच्या गोष्टी सेम ठेवायचं, हे अजिबात आपण करायचं नाही. याने होतं कसं, ते एचआर जे आहेत त्यांना सुद्धा कळून जातं की कॉपी पेस्ट आहे. आपला रिझ्युमे आपल्या एक्झॅक्ट स्किल नुसारच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे स्किल्स आपल्याला खरंच येत आहेत त्यावरती जर इंटरव्ह्यू मध्ये उद्या मला काही क्वेश्चन विचारलं तर मला ऍटलीस्ट बेसिक क्वेश्चनचा आन्सर करता यायला पाहिजे. अशाच टेक्निकल स्किल्स स्पेसिफिकली आपण जर आपल्या रिझ्युमे मध्ये एंटर केलं तर डेफिनेटली ते खूप बेनिफिशियल ठरतं सर. येस. आता सर आपण एवढ्या वर्ष इन्स्टिट्यूट चालवताय आणि क्लास म्हटलं की आता 2 प्रकार आहेत क्लासमध्ये पण, बाबा ऑनलाईन आणि ऑफलाईन. या दोन्ही पद्धतीनं आज गायडन्स मिळतो. मग त्यामध्ये तुम्ही काय प्रेफर करता की लोकांनी कशा पद्धतीने जायला पाहिजे आणि का ती पद्धत अवलंबायला पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे सर, आपल्याला तो जो शिकण्याचा जो मोड आहे तो ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो,
याने जास्त फरक पडणार नाही. आपण त्यातनं शिकतोय किती व्यवस्थित प्रकारे हा फरक आहे. ऑफलाईन म्हटलं की बरेच सारे लिव्हिंग कॉस्ट येते, बाकीचे काही एक्सपेन्सेस येतात, ते काही काही स्टुडंटला पॉसिबल असतं, काहींना नसतं. तर ज्यांना ते पॉसिबल नसतं असे स्टुडंट्स ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग करतात. ज्यांना ते पॉसिबल आहे ते ऑफलाईन मोडमध्ये लोकेशन वगैरे या गोष्टीचाही विचार केला जातो. सो मोडपेक्षा कुठल्या मोडमध्ये आपण ट्रेनिंग करतोय ही इतकी जास्त महत्वाची गोष्ट नाही, पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे काही मी शिकतोय ते मी आत्मसात किती करतोय, त्याची मी प्रॅक्टिस किती करतोय, त्या गोष्टी इम्प्लिमेंट किती करतोय. कारण एंड ऑफ द डे रिझ्युमे मध्ये HR हे नाही पाहणार की तुम्ही कुठल्या मोडमध्ये शिकलात. कुठल्याही कंपनीचे HR इंटरव्ह्यू मध्ये हे पाहणार आहे की तुम्ही जे काही शिकलाय त्याच्यावरती तुम्हाला खरंच किती नॉलेज आहे, किती तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. बरोबर आहे. आता समजा सर मी तुमच्या क्लासमध्ये एक स्टुडंट म्हणून आलो, तर मी पहिल्या दिवशी असणारा मी आणि टप्प्याटप्प्यामध्ये जे काय बदल होत असतात ते नक्की कसे होतात आणि तुम्ही ते कसं आयडेंटिफाय करता की अरे हा चेंज झालेला आहे, किंवा फायनल एक जाताना ज्यावेळेस विद्यार्थी तुम्हाला आलेला विद्यार्थी आणि जातानाचा विद्यार्थी यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतात? सर जनरली दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट त्यांचं जे टेक्निकल नॉलेज आहे, आपल्या इथे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवल्या गेल्यामुळे टेक्निकल नॉलेज जे आहे ते त्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये इम्प्रूव्ह होतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सर्वसाधारणपणे आपल्याला कसं आहे, आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जे काय आपण 10वी पर्यंत असेल, 11वी 12वी डिग्री याच्यामध्ये आपल्याला ना व्यवस्थित कम्युनिकेशनचं वातावरण मिळत नाही. त्याच्यामध्ये त्या स्टुडंटची काही चुकी नाही, पण त्याला जर कुठे ते वातावरणच मिळालं नाही तर त्याची ते स्किल डेव्हलप होणारच कसं काय, आणि ती अपेक्षा पण आपण ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे सेपरेटली एव्हरीडे आम्ही कम्युनिकेशन स्किल्सवरती पण स्टुडंटचे काम करतो, जेणेकरून टेक्निकल प्लस कम्युनिकेशन हे दोन्ही स्किल स्ट्रॉंग झाल्यामुळे चांगला कॉन्फिडन्स नॅचरली त्याच्यामध्ये येतो. सो येस, हा फरक नक्कीच आपल्या इन्फोटेकच्या प्रत्येक स्टुडंटमध्ये मला तर जाणवतो. आणि मग त्यामध्ये विद्यार्थी जे तुमच्या आता 9 वर्षांचा अनुभव आहे, सो यामध्ये विद्यार्थी तुम्हाला काय रिव्ह्यूज देतात की ज्यावेळेस ते क्लासला आलेले असतात, म्हणजे अगदी एखादा विद्यार्थी असा पण येऊ शकतो की त्याची मेंटॅलिटी अशी असेल की नाही काहीच बदल होणार नाहीये, मी सगळं करून बसलोय आणि मला रिझल्ट यायचे चान्सेस 1% आहेत आणि स्टील तो एक चांगला जॉब घेऊन बाहेर पडतो. मग त्यावेळेस त्याचं रिएक्शन काय असते? कसं होतं सर, सुरुवातीला काही काही स्टुडंटच्या मनामध्ये ना एक भीती असते. सर्वात महत्वाचं की या गोष्टी खूप रॉकेट सायन्स आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. सुद्धा भीती काढण्यावरती अगोदर काम करायला लागतं. त्यांना हा विश्वास द्यायला लागतो जो आम्ही देतो की ह्या काही जगावेगळ्या गोष्टी नाहीयेत, वर्षानुवर्षाच्या सेम आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत. सो जसं तुम्ही तुमच्या डिग्रीमध्ये बाकीचे सब्जेक्ट शिकलात आणि त्यामध्ये चांगले मार्क्स तुम्ही मिळवले किंवा तुम्ही पास झाला, तसं तुम्ही याही गोष्टी शिकू शकता आणि शिकून करिअरची एक चांगली वाटचाल चालू करू शकता. सो त्या भीतीवरती थोडंसं काम केलं की आणि स्टुडंटच्या मनातली ती भीती निघाली की नक्कीच स्टुडंट खूप उत्साहाने सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांची स्टुडंटची स्वतःची मेहनत तर आहेच आणि इन्स्टिट्यूटचा गायडन्स आहे, या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने त्यांचं एक चांगलं IT करिअर चालू होतं. येस, डेफिनेटली. आता आपण सर म्हणतो की लाखोंचा जॉब म्हणजेच ITचा जॉब, म्हणजे आता लाखोंचा जॉब आणि IT जॉब हे समानार्थी शब्द झालेले जवळपास. आणि मग त्यासाठी डिग्री पासूनच म्हणा किंवा डिग्री झाल्यानंतर सुद्धा लोकांनी स्वतःवर कशा प्रकारे वर्क केलं पाहिजे आणि त्यांना इन्स्टिट्यूट आपलं कशा प्रकारे मदत करतं? त्याच्यामध्ये सर तुमचे जे 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन हा आहे की स्टुडंटने स्वतःवरती काय काम केलं पाहिजे. तर सगळ्या स्टुडंटला मला आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगायचंय की डिग्री कंप्लीट होण्याची वाट अजिबात पाहू नका. त्याचं साधं सरळ कारण आहे की ज्या दिवशी आपण फायनल इयरचा डिग्रीचा शेवटचा पेपर देतो आणि आपल्याला असं वाटतं आपली डिग्री झाली, त्यानंतर येणारा 1 दिवस IT कंपनीच्या HRच्या दृष्टीने आपल्या लाईफमध्ये, आय मीन प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा करिअरमध्ये एक करिअर गॅप म्हणून ऍड होत असतो. बरोबर. त्याच्यामुळे डिग्री पूर्ण होण्याची वाट पाहणं ही एक चुकीची गोष्ट आहे. आता ज्यांची डिग्री पूर्ण झालीये त्यांना तर तसाही जास्त ऑप्शन नाही, त्यांनी स्किल अपग्रेडेशन करणंच करणार. पण जे स्टुडंट्स अजूनही डिग्रीला आहेत त्यांनी ऍटलिस्ट त्यांच्या फर्स्ट इयर, सेकंड इयरला और थर्ड इयर जे काय ऍज सून ऍज पॉसिबल जेवढे ते त्यांची प्रिपरेशन करायला चालू करणार आहे ना, तेवढं त्यांची एक मास्टरी त्या स्किलमध्ये येणार आहे किंवा एक शार्पन त्यांची स्किल होणार आहे आणि या गोष्टी त्यांना सगळ्याच ठिकाणी हेल्पफुल ठरणार आहे. त्यांच्या इंटरनल कॉलेजमध्ये सुद्धा ज्या वायवाज वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा. आणि हा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे की माझी डिग्री झाल्यावरती मी माझ्या जॉबला कसा जाईल, असं नाही की डिग्री झाल्यावरती मी तयारी करायला लागेल. तर जर आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात कुठलेही स्टुडंट, तर त्यांच्याकडे एक वेळ आहे, ते एक थोडेसे सेफ झोन मध्ये आहे जिथे ते हे ऍडिशनल एफर्ट्स घेऊ शकतात आणि त्यांची फायनल इयरची डिग्री कंप्लीट झाल्या IT करिअरसाठी ते एलिजिबल होऊ शकतात. बरोबर आहे. आता सर यामध्ये आपण बघतो की हा सध्याचा जो काळ आहे तो ट्रेंडचा काळ आहे
हा. जसं की आपण म्हणतो की एक 5-5 वर्षाची गोष्ट असते, हो. त्यामध्ये हा कोर्स ट्रेंडला आहे आता किंवा ही डिग्री ट्रेंडला आहे आता, हम्म. हे सतत चालू आहे. नक्की. आयटी मध्ये पण सेम गोष्ट सुरू आहे. हा, ट्रेंड्स थोडे थोडे बदलतात. येस. सो मग ह्या ट्रेंड बद्दल तुम्ही काय सांगाल? ते किती काळ चालतात, कसे राहतील आणि भविष्यामध्ये काय ट्रेंड येईल? आणि त्यामध्ये एआय हे पण एक तुम्हाला जोडून प्रश्न विचारतो मी. एआयचा ट्रेंड याच्यावर तुम्ही काय सांगाल? एआयचं कसं आहे सर, एआय हा आता एक ट्रेंड राहिला नसून ती रियालिटी झाली आहे. सो बरोबर. प्रत्येकाने मनातून आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. भले काही जणांना ते शिकण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी वेळ लागतोय, दॅट इज ओके, पण जेवढं लवकरात लवकर आपण त्याच्यावरती फोकस करू ते त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटसाठी महत्वाचं आहे. सो एआय हा ट्रेंड होता पास्टमध्ये, आता ती रियालिटी झालेली, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आयटी इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली काही वर्षांच्या गॅपने काही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये कमी वापरल्या जातात, नवीन गोष्टी येतात, या आहेत. पण इथपासून पुढे जर 15 ते 20 वर्ष जर आपल्याला मिनिमम आयटीचं करिअर करायचं असेल तर 3 मेन गोष्टी अशा आहेत ज्या आयटी मार्केटला डॉमिनेट करणार आहेत किंवा त्याची सुरुवातही आतापासून झालेली आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, कारण आजचं सगळं जग हे डेटावरती चालू आहे. त्याच्यामुळे डेटा रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, त्याला तरी पुढची 20-25 वर्ष मरण नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, हे सगळे ऍप्स चालतात पण ते होस्टेड आहेत क्लाउडवरती. त्याच्यामुळे जे क्लाउड टेक्नॉलॉजीज आहेत, मल्टिपल क्लाउड टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये आहेत, पण त्याच्यातली कुठली तरी एक टेक्नॉलॉजी आपल्याला जर येत असेल तर नक्कीच ते फ्युचर करिअरसाठी उत्तम आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्याला स्टुडंटला असं वाटतं की अरे त्याला काही लवकर प्रॉब्लेम होईल की काय, किंवा थोडंसं आजकाल त्याच्याकडे थोडंसं कमी दर्जाची टेक्नॉलॉजी किंवा एक टॉपिक असल्यासारखं पाहिलं जातं, पण तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे प्रॉपर एक फुल स्टॅक डेव्हलपर, जिथे बिझनेस लॉजिक आपण डेव्हलप करणार आहे. कारण कुठलंही सॉफ्टवेअर हे पर्टिक्युलर बिझनेस लॉजिकनेच डेव्हलप केलं जातं. सो त्या गोष्टीची रिक्वायरमेंट ही मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि ती वाढतच जाणार आहे. सो या 3 ज्या गोष्टी आहेत ते फ्युचरचे 15-20 वर्ष तरी त्याला डेफिनेटली एक चांगलं करिअर आयटी फील्डमध्ये आहेच आहे. बरोबर आहे. आता सर, मी हे येस इन्फोटेकच्या माध्यमातून तुम्ही काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला काही अनुभव आले असतील, जसे की काही एखादा ग्रामीण भागातून विद्यार्थ्याला असेल, कारण की ऍज कम्पेअर विथ सिटीतला स्टुडंट, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती जास्त प्रमाणात असते, कारण की पूर्ण काचेचं जग असतं. आयटी म्हणलं की एक काचेचं जग आलं आणि एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आलं, ते एकदम हाय लेवल असतं आणि ग्रामीण भागातील मुलं ही त्या कल्चर सोबत एवढी मॅच झालेली नसतात. तर मग तुम्ही काही उदाहरणं सांगाल का अशी, की ग्रामीण भागातून एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आला आणि त्याच्यामध्ये चांगले बदल होऊन चांगल्या कंपनीमध्ये तो आता चांगल्या पोझिशनला जॉब करतोय, अशी काही उदाहरणं आहेत? नक्कीच. आता याच्यामध्ये कसं आहे, जे आपले सगळे ग्रामीण भागातील स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना मला सांगायचं, पहिली गोष्ट, कुठल्याही गोष्टीचा भीती आणि एक जे न्यूनगंड आपण मराठी म्हणतो ना, तो अजिबात बाळगू नका. ज्या काही काचेच्या बिल्डिंग दिसत आहेत, लक्षात घ्या त्याच्यामध्ये काम आपल्याला सेमच करायचं आहे, त्याच्यामध्ये कोडिंगच्या टेक्नॉलॉजी सेमच आहे, ते फक्त त्या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. सो त्याला एक ऍक्सेप्ट करा, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट, भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही. तिसरी गोष्ट, नेहमी मनात एकच गोष्ट ठेवायची की मला शिकून पुढे जायचंय. जर मी शिकलो तर त्या गोष्टीमध्ये माझा कॉन्फिडन्स येणार आहे आणि ती शिकलेलीच गोष्ट मी ती इम्प्लिमेंट करणार. ओके, आता जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक श्यामल नावाची आमची एक स्टुडंट्स होती, खास करून बी मेकॅनिकल तिचं झालं होतं, म्हणजे जवळपास कम्युनिकेशन मध्ये जास्त काही चांगले तिचे स्किल्स नव्हते. आणि जेव्हा ऍक्च्युली तिचं काही महिन्यामध्ये जेव्हा तिचं ट्रेनिंग नंतर सिलेक्शन झालं तर थोडंसं मी पण सरप्राईज होतो, अरे वा एवढ्या लवकर सिलेक्शन झालं कसं काय. मग मी पर्सनली बोलवलं तिला विचारलं, अरे तू काय केलं. तर लिटरली तिने सांगितलं की सर, मी माझ्या घरी म्हणजे रूम मध्ये कपाटासमोर, कपाटाला आपल्या आरसा असतो मोठा, आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच ते, त्याच्या समोर उभं राहून डेली 1-1, 1.5 तास मी कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करायची, कोडिंगची तर वेगळीच. म्हणजे मला सुद्धा तो सिग्निफिकंट चेंज जाणवला, अरे वा एवढी छान इम्प्रुव्हमेंट कसं काय झाली, काय मेहनत घेतली, म्हणून क्युरिओसिटीने मी सुद्धा विचारलं. सो जो मेहनत घेतो इररेस्पेक्टिव्ह काहीच फरक पडत नाही. शेवटी आपल्या सगळ्यांची नाळ जी आहे ती कुठेतरी आपल्या गावाशीच जोडलेली. आपण, तुम्ही काय मी काय, आपण सगळेच ग्रामीण भागातले आहोत. पण त्याने उगीच मनामध्ये न्यूनगंड, भीती वगैरे बाळगण्याची अजिबात गरज नाही. करेक्ट डायरेक्शनने जर आपण मेहनत घेतली ना, आपल्याला रिझल्ट हे मिळतातच मिळतात. डेफिनेटली. आता सर, ग्रामीण भागातला विषय निघाला म्हणून त्याला एक जोडूनच प्रश्न घेतो की डिग्री झाल्यानंतर शक्यतो लोक एक मोठं डोंगर पार केल्यासारखं निवांत राहायला सुरू करतात. जसं की एक डोंगर मोठा पार झालाय, आता माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, कधी ते माहिती नसतं, पण ते होणार आहे. कधी त्यामध्ये गणपती आले, आता सध्याचा ट्रेंडिंगला सण आलेला आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, किंवा काय सोशल वर्क आलं, तर यामध्ये तरुण गुरफटून जातो. आणि त्यामध्ये तुम्ही जी गोष्ट बोललात की तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक दिवस हा एक गॅप म्हणून मोजला जाणार, तर त्याचा त्या तरुणांना फटका किती प्रमाणात बसतो आणि त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे, सगळे तरुण आपले जे मित्र आहेत त्यांना मला हे सांगायचं की हे जे सण आहेत, अगदी गणपती असेल, दिवाळी असेल, ऑफकोर्स आपण सेलिब्रेट करतो, आपण ते एक श्रद्धेचा भाग आहे, आपल्या संस्कृतीचा भाग आहे, नक्कीच. परंतु या सगळ्या तरुण आपल्या मित्रांना मला हे सांगायचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या,
हे जे सण आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये दरवर्षीच येणार आहे ना, आपल्या नसण्याने किंवा असल्याने ते काही बरोबर. थांबणार नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या घरच्यांसोबत आपण ते सण जे आहेत जवळपास आयुष्याचे 20, 25, 26 वर्ष जे काय आहे ते आपण साजरे केलेले आहेत. पण कधीतरी आपणही त्यांना ही संधी द्यावी ना, की आज माझ्यामुळे मी जर माझ्या चांगल्या करिअरवरती फोकस केला तर माझ्यामुळे माझे घरचे कधी सण सेलिब्रेट करतील. त्यांच्यामुळे तर आपण ते सण म्हणजे घरच्यामुळे आपण एक मुलगा किंवा मुलगी म्हणून सण आयुष्यभर आतापर्यंत साजरे करतच आलेलो. त्यामुळे त्या सणामध्ये जर आपलं काही कॉन्ट्रीब्युशन असेल, समजा आपण आपल्या करिअरवरती फोकस केला, आपला पहिला जॉब लागा, तुम्ही ज्याने त्याने इमॅजिन करणे की त्याला किती छान वाटेल की त्याच्या पहिल्या पगारामध्ये तो त्याच्या आईबाबांसाठी काहीतरी घेऊन जातोय, त्याचे छोटे भाऊ बहीण असेल त्यांच्यासाठी काहीतरी करतोय. सो घरच्यांच्या जीवावरती सण साजरे करण्यापेक्षा आपल्या जीवावरती आता घरचे कसे सण साजरे करतील ह्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे खरंच या गोष्टीने जास्त काही फरक पडत नाही की एखाद्या महिन्यामध्ये एखाद्या वर्षी जर नाही गणपतीवरती जास्त फोकस केला पण करिअरवरती फोकस केला तर गणपती बाप्पा सुद्धा त्याला आशीर्वादच देणार आहे. दिवाळीमध्ये फुकटच कुठेतरी दिवे लावत बसण्यापेक्षा आपल्या करिअरमध्ये जर दिवे लावले तर त्याचा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर राहणार आहे. त्याच्यामुळे मी अजिबात आपले सणवार आपण साजरे केलेच पाहिजेत, पण वर्षातनं कधीतरी एखाद्या वेळा आपण फोकस थोडासा आपल्या करिअरवरती ठेवला तर आणि विचार केला की आपण हे कसे आपल्यामुळे आपले परिवार किंवा कुटुंब कसं हे सण बेटर साजरे करू शकते, तर ती नक्कीच त्या स्टुडंटसाठी खूप समाधानाची बाब असेल आणि त्याच्या परिवारासाठी पण असेल. बरोबर. असे जसं की मला आजही आठवतं की जेव्हा एक्सेंचरचा माझा पहिला पगार झाला होता आणि ते जे काही पैसे त्यावेळेस एटीएम्स मधनं कॅश काढणं खूप कॉमन प्रकार असायचा, युपीआय तेव्हा एवढं नव्हतं, तर त्यातनं घरच्यांसाठी एक छोट्या छोट्या गोष्टी घेताना मला किती आनंद आणि समाधान वाटत होतं. हे समाधान आनंद आणि हा आनंद प्रत्येक स्टुडंटने स्वतःही अनुभवावा आणि त्याच्या फॅमिलीलाही तो आनंद आहे. त्याच्यामुळे एखाद्या वर्षी जर थोडेसे सणवार बाजूला ठेवले काहीतरी चांगलं होण्यासाठी तर नक्कीच त्याच्यामध्ये काही खूप वावगं आहे असं मला वाटत नाही. डेफिनेटली. तुम्ही सर आता पहिल्या जॉबचा तुमच्या उल्लेख केला, त्याला जोडूनच मी तुम्हाला एक प्रश्न घेतो की तुम्ही स्वतः जॉब केलेला आहे आणि बऱ्याच वर्ष जॉब केलेला आहे बेसिकली, आणि अगदी आयटीची उभारीची जी सुरुवातीचे वर्ष होते त्या फेजमध्ये तुम्ही जॉब केलेला आहे. नक्कीच. आणि आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जॉब करताना पाहताय, तर त्यावेळेसचं आयटी फील्ड आणि आत्ताचं आयटी फील्ड यामध्ये कॉमन बदल तुम्हाला काय दिसतं? म्हणजे जसं की आपण आता बघतो की वर्कलोड हा एक मुद्दा आहे. वर्कलोड मेन कसं की 2-3 बदल नक्कीच आयटी फील्डमध्ये झालेले आहेत. सो काही काही टेक्नॉलॉजीज आहेत, पहिली गोष्ट त्या आउटडेटेड व्हायला सुरुवात झाली किंवा झालेल्या आहे. जसं की सॉफ्टवेअर टेस्टिंग, की एक फ्रेशर स्टुडंट म्हणून आता मी कधी सजेस्ट करणार नाही. जेव्हा मी फ्रेशर होतो तेव्हा खूप बूम मध्ये ती टेक्नॉलॉजी होती, पण आता खूप सारे ऑटोमेशन टूल्स आलेत, त्याला एक टेक ओव्हर केलेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खास करून कोविड पॅन्डेमिक नंतर आयटी फील्डची जी डिमांड आहे ती प्रत्येक टीम मेंबर कडून ती आहे फ्लेक्झिबिलिटी. टायमिंगच्या बाबतीमध्ये आपण फ्लेक्झिबल असणं, अवेलेबल असणं हे खूप एक कॉमन गोष्ट झालेली आहे. ही 10-15 वर्षापूर्वी होती पण इतकी जास्त नव्हती. सो हे नवीन बदल आपल्याला स्वीकारतच चालणार. जर आपल्याला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये ग्रो व्हायचं आहे तर डेफिनेटली त्याच्यात येत असणारे नवीन बदल हे आपण स्वीकारलेच पाहिजे. आता सर आपण हे इन्स्टिट्यूट बद्दल किंवा शिकण्याबद्दल किंवा स्किल डेव्हलपमेंट बद्दल बोलत गेलो, पण हे सगळं ऑनलाईन पण अवेलेबल आहे, म्हणजे जसं की युट्यूबला सगळं अवेलेबल आहे. आणि मग हे सगळं असताना क्लासची ऍज सच गरज काय आहे का, किंवा एवढे पैसे घालवण्याची गरज आहे का? याच्यामध्ये कसं आहे सर, मेन आता आपण आपल्या भारतीय स्टुडंटचा आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया. शिकण्याची जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा शिकण्यासाठी आपला जो ब्रेन येतो एका वेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. आपण 1ली ते 10वी पर्यंत शाळेत गेलो, तिथं समोर कुणीतरी शिक्षक होते जे आपल्याला एक गोष्ट शिकवत होते. सो समोर कुणीतरी व्यक्ती आपल्याला शिकवतोय आणि ते आपण ग्रास्प करतोय, ही सवय आपल्याला आपल्या ब्रेनला झालेली आहे. त्यानंतर 11वी-12वी सेम पॅटर्न, त्याच्यानंतर डिग्री जवळपास आयुष्यातली 10वी, 11वी, 12वी, 12 आणि साधारण 4 वर्षाची डिग्री, 16 वर्ष जे आपला ब्रेन शिकत आलाय ना, त्या ब्रेनच्या शिकण्याचा पॅटर्न हा आहे की कुणीतरी व्यक्ती मला एखादी कन्सेप्ट समजून सांगणार आहे आणि मग मी माझे डाऊट्स क्वेरी असतील तर त्या व्यक्तीला विचारणार आहे, ते क्लिअर करून घेणार आहे आणि मग मी शिकणार आहे. हे अशा प्रकारे शिकण्याची सवय आपल्या ब्रेनला झालेली आहे मागची 16 वर्ष. आणि अचानक आपण समजा युट्यूब, तिथे कुठलाही प्लॅटफॉर्म असेल, मी नाव घेत नाही, होतं काय की तिथं प्री रेकॉर्डेड सेशन असतात की जिथं फक्त प्री रेकॉर्डेड आहे, म्हणजे ते वन वे कम्युनिकेशन आहे. आपल्या मनात जर काही डाऊट क्वेरी असेल तर ते सॉल्व्ह करायला समोर लाईव्ह व्यक्ती कुणीच नाहीये. मग आपल्या ब्रेनला त्या प्रकारे शिकण्याची सवय नाहीये. म्हणून बऱ्याच स्टुडंटचं असं होतं, खास करून ते शिकण्यासाठी सुरुवातीला या गोष्टीमध्येच काही महिन्यांचा वेळ वाया घालवतात आणि नंतर त्यांना कळतं की अरे हे तर मला काही होणारच नाही. सो आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे ना तो असा डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे फक्त ओनली प्री रेकॉर्डिंग मधनं शिकायला 99.99% स्टुडंट्सला
खूपच जास्त चॅलेंजेस येतात. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, चला खूप हुशार जर स्टुडंट असेल, जो एखाद्या बॅचचा टॉपर आहे समजा, चला तो या अँगलने कसं बसं शिकल या अप्रोचने, पण फक्त शिकणं हे उद्देश नाहीये. आपला उद्देश आहे त्यानंतर प्लेसमेंट सुद्धा मिळवणं. तर यासाठी एखादी डेडिकेटेड प्लेसमेंटची टीम पाहिजे, जी आपल्या इंटरव्ह्यू कॉलवरती आपल्या काम करणार आहे. बरोबर. सो या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी इन्स्टिट्यूटची गरज नक्की खूप जास्त प्रमाणात पडते. येस. तुम्हाला सर, आता तुम्ही या क्षेत्रात काम करता म्हणून त्या रिलेटेड माझा एक आयुष्यातील अनुभव तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे, जो की असाच एक त्यानं क्लास शोधला आणि त्याला त्याचा फील्ड स्विच करून जॉब करायचा होता. सो क्लास करणं हे त्याला एकदम गरजेचं वाटत होतं. नक्की. आणि त्यानं त्यावेळेस क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं आणि क्लास वगैरे सगळं केलं. बट आज सिच्युएशन अशी आहे की तो गावाकडे शेतीच करतोय, कारण की त्याला त्या क्लासमधून काय आउटपुट मिळालेलं आहे ना त्याला काय त्याचा फायदा झालेला आहे. तर हे नक्की ही फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे, कुठल्याही विद्यार्थ्याने जेव्हा आपण एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतोय, खास करून आयटी ट्रेनिंगसाठी, तर 3 ते 4 गोष्टी आहेत त्या नक्कीच पाहिल्या पाहिजे. आणि त्या जर पाहिल्या तर कुठल्या स्टुडंटची अशी फसवणूक होणार नाही. त्यातली पहिली गोष्ट तुम्ही हे नक्की पहा की त्या इन्स्टिट्यूटचं जे कोणी फाउंडर, डिरेक्टर, ओनर जे कोणी आहे ते खरंच टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं आहेत का, त्यांना स्वतःला आयटीचा टेक्निकल गंध आहे का. कारण आयटी ही हायली टेक्निकल ओरिएंटेड फील्ड आहे. सो जर त्यांचं जे कोणी मेन ओनर, डायरेक्टर ते स्वतः आयटी इंडस्ट्रीतले एक्सपिरियन्स पर्सन असतील तर खूप जास्त शक्यता आहे की ते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल, अपडेटेड आणि लेटेस्ट गोष्टींवरती शिकण्याचं जे एक वातावरण आहे ते ठेवू शकतील. सो त्याचं ओनर जे आहे, जे कोणी असेल डिरेक्टर, ओनर, ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत का हे पाहणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपण हे पाहिलं पाहिजे की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. बरोबर आहे. अगदीच हार्डली एखादे 1.5 वर्ष आहे, 5-6 महिने आहे, तर मग थोडंसं स्टुडंटला प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की खरंच त्यांच्या अगोदर प्लेसमेंट झालेले आहेत का, त्यांच्या स्टुडंटचे सक्सेस स्टोरीज वगैरे खरंच आहेत का, हे जेन्युइन आहेत की नाही, याच्यावरती थोडंसं पाहण्यावरती फोकस स्टुडंटने केला पाहिजे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नक्की पाहिलं पाहिजे की खरंच त्या इन्स्टिट्यूटची स्वतःची डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे का. कारण ज्या इन्स्टिट्यूटकडे डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे त्याच इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट्सवरती डेडिकेटेडली आणि जेन्युइनली काम होऊ शकतं आणि स्टुडंटला जॉब कॉल्स मिळू शकतात आणि त्यांचं आयटी करिअर हे चालू होऊ शकतो. सो हाय लेवलवरती 3-4 गोष्टी जरी प्रत्येक स्टुडंटने पाहिल्या तर त्याची फसवणूक होण्याचे चान्सेस हे नाके बरोबर आहेत. बरोबर असे. येस, नक्कीच सर. आता मी तुम्हाला एक जेन्युइन प्रश्न विचारतो, जो की एक विद्यार्थी म्हणून मला पडलेला आहे की आयटी मध्ये जॉब मिळवण्याचे चान्सेस किती आहेत आणि जॉब न मिळण्याचे चान्सेस किती आहेत? जॉब एखाद्या फील्डमध्ये फेल्युअर होण्याचे चान्सेस बद्दल मी असं म्हणाल की कुठल्याही फील्डमध्ये आपण मेहनत नाही घेतली तर फेल्युअर हे आहेच आहे. पण एक खूप चांगली म्हण याच्यावरती मला आठवते की द ग्रेटेस्ट रिस्क इन लाईफ इज नॉट टू टेक एनी रिस्क. सो जर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये थोडीशी रिस्क घेऊन मेहनतच नाही घेणार तर तुम्ही तसेही फेल होणार आहे, हे कम्प्लिटली फिक्स आहे. ओके, आता उरला प्रश्न की याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस किती. तर ज्याने त्याने एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, सक्सेस मिळायला तुम्हाला वेळ, ज्याच्या त्याच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार, लर्निंग कॅपॅसिटीनुसार वेळ हा थोडासा कमी जास्त होऊ शकतो. पण जर आपण कन्सिस्टंटली फोकस एखाद्या गोष्टीवरती राहिलो तर आयटी मध्ये सक्सेस हे मिळतं. त्याचं कारण असं आहे, या ज्या गोष्टी आपण आयटी जॉबसाठी शिकत असतो, जसं मी अगोदरही सांगितलं, त्या खरंच काही खूप मोठ्या रॉकेट सायन्स नाही आहेत. त्या फक्त थोड्याशा नवीन आहेत. त्याच्यामुळे नवीन असल्यामुळे शिकायला थोडासा वेळ लागू शकतो. किंवा करिक्युलम मध्ये एखादा नॉन कोडिंग एज्युकेशन बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळे त्याला कोडिंग शिकायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याला खूपच वेळ लागेल किंवा तो शिकूच शकणार नाही. आमच्याकडे खूप सारे असे स्टुडंट्स आहेत सर, ज्यांचं एज्युकेशन हे नॉन आयटी बॅकग्राऊंडचं आहे, पण त्यांनी पॅकेजेस जे आहेत ते ज्यांचं एज्युकेशन आयटी बॅकग्राऊंडचं त्यापेक्षा, त्या स्टुडंटपेक्षा जास्त चांगले पॅकेजेस स्वतःच्या मेहनतीने घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सक्सेस होण्याचे चान्सेस नक्कीच आहेत, कधी आपण कन्सिस्टंटली मेहनत केली तर. आणि फेल्युअरचे चान्सेस, आपण जर मेहनतच नाही केली तर फेल होणं चान्सेस नाहीत, मग तर ते फिक्सच आहे. बरोबर. आता सर, आयटी मध्ये आपण बघत असताना लोक डिग्री केल्यानंतर एक स्किल सेट हवंय आपल्याकडं म्हणून एक क्लासला किंवा इन्स्टिट्यूट मध्ये जातात किंवा करिअरचा ट्रॅक एखादा सिलेक्ट करतात आणि मग त्यांना असं रिअलाइज होतं की अरे आपण चुकीच्या ट्रॅकवर आहे का, किंवा मग ते 4-5 महिने परत त्याचे वाया जातात आणि परत त्याला कळतं की यात नाही करायला पाहिजे, आपण दुसरं काहीतरी करायला पाहिजे. सो हे होतं आणि हे जे नुकसान आहे ते खूप मोठं असतं. हो, वेळेचं नुकसान खूप मोठं आहे. सो हे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे स्किल सिलेक्ट केलं पाहिजे आणि त्यावर कसं काम केलं पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे, सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही आयटी मध्ये स्किल अपग्रेड करण्यासाठी करिअर ट्रॅक निवडणार आहात ना, सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला घेऊन जर तुम्ही ट्रॅक निवडला तर तुम्हाला सक्सेस जास्त चांगलं मिळतं
आणि थोडंसं लवकर मिळतं. ही पहिली गोष्ट. दुसरी, याच्यामध्ये सर कॉमन प्रॉब्लेम काय माहितीये का, मी ऑब्झर्व केलं की जेव्हा एखादा स्टुडंट करिअर ट्रॅक निवडतोय तर त्याचा सल्लागार कोण असला पाहिजे हेच त्याला थोडंसं समजत नाही. बरोबर. जनरली त्याचे फक्त 2च सल्लागार असतात. मित्र. एक म्हणजे त्याचा स्वतःचा मित्र, ज्याच्यामध्ये याला पण तितकंच नॉलेज आहे, त्याला पण तितकंच बरोबर. नॉलेज आहे, आणि ते कितपत योग्य हे दोघांनाही माहिती नाही. बरोबर. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याचा रिलेटिव्ह मध्ये लांबचा रिलेटिव्ह असतो, अगदी इतका लांबचा की त्याच्या आत्याच्या, काकाच्या, मामाच्या, बरोबर. भावाच्या मित्राचा भाऊ, बरोबर. आणि त्याने काहीतरी 10 वर्षापूर्वी शिकलो होतं, त्याला आता 25-30 लाखाचं पॅकेज आहे, मग मला पण तेच करायचंय. हा खूप चुकीचा वे आहे बरोबर. करिअरचा ट्रॅक निवडण्यासाठी. बरोबर. तर सगळ्यात त्याच्यामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे पहा की तुमचा जो सल्लागार आहे तो खरंच कोण आहे. तो जर आयटी मध्ये 10-12 वर्ष पुढे गेलेला व्यक्ती असेल किंवा 4-6 वर्ष पुढे असेल तर तो त्याच्या करिअरच्या ठिकाणी योग्य ठिकाणी, पण आत्ताची फ्रेशर बद्दलची ग्राउंड रियालिटी त्याला स्वतःला खरंच माहिती आहे का, याचे चान्सेस ऑलमोस्ट नाके बरोबर आहे. त्याच्यामुळे योग्य सल्लागार असणं, जो आत्ता फ्रेशर्सच्या रिलेटेड जी काही ग्राउंड रियालिटी आहे ती माहिती आहे त्याच्यावरती काम करते, असं असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त तुमच्या मित्राने एखादा करिअर ट्रॅक निवडलाय म्हणून तुम्ही ते करताय हे पूर्णपणे टाळायचं. आणि तिसरी, बरोबर आहे. तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून जर आपण करिअर ट्रॅक निवडला Yes. तर नक्कीच जास्त चांगलं आणि जास्त लवकर आयटी फील्डमध्ये सक्सेस स्टुडंट्सला मिळतच मिळतं. येस. आता सर आपण जे जनरली बघतो की ग्रामीण भागामध्ये अजून पण एक मेंटॅलिटी अशी असते की मुलीचं शिक्षण झालं की लगेच लग्न लावून द्यायचं. हा. मग त्यामध्ये असं होतं की ना ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत आणि ना ती तिचं स्वतःचं एक विश्व निर्माण करू शकत. हा. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल की मुलींनी चांगल्या क्वालिफिकेशन एक डिग्री जर मिळवलेली आहे तर त्यांनी जॉब कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे सर, येस तुम्ही म्हणताय ती परिस्थिती काही प्रमाणामध्ये आहे. हम्म. सो पहिली सगळ्यात त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की आजकाल ऍटलिस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाबद्दल खूप चांगला अवेअरनेस आहे. अगदी म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, पॅरेंट्स सगळ्यांना शिकवतातच. हे खूप चांगलं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. पण दुसरी गोष्ट ही की जसं की काही मुलींच्या केसमध्ये मी असं पण पाहिलंय की डिग्री कंप्लीट व्हायच्या आधीच मुलगा शोधूनच ठेवलेला असतो. डिग्री कंप्लीट झाली रे झाली की लगेच मुलीचं लग्न लावून दिलं जातं किंवा काय. या केसमध्ये खास करून मला त्यांच्या पॅरेंट्सला हे सांगायचं की पॅरेंट्स म्हणून तुम्ही जवळपास आयुष्य पूर्ण एक 2-4 वर्षाची 3 ते 4 वर्षाची डिग्री आहे, त्याच्या अगोदरचं शिक्षण आहे, एवढं चांगलं आणि उत्तम शिक्षण तुम्ही तुमच्या मुलीला दिलं आहे. तुम्ही एक चांगले पॅरेंट्स म्हणून तिच्या पाठीशी उभं राहिलेला. पण ह्या शिक्षणाचं जे मेन आउटपुट आहे की त्या मुलीने स्वतःच्या करिअरमध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहणं, जेणेकरून उद्या ती दोन्ही फॅमिलीला, तिचे लग्न झालं ते सासरची फॅमिली असेल, माहेरची फॅमिलीला खूप चांगला सपोर्ट करू शकते आणि दोन्ही घराचं नाव ती रोशन करू शकते. एवढी जर कॅलिबर आणि कॅपॅसिटी तुमच्या मुलीमध्ये आहे, तुम्ही तो विश्वास ठेवून जर तिला ते शिक्षण दिलेलं आहे, तर मग एवढं सगळं करून जे मेन आउटपुट आहे, जे आहे की तिचं करिअर, त्याच वेळेस आपण काढता पाय का घ्यायचा, असं आहे. सो त्यावेळेस आपण काढता पाय घेण्यामध्ये खरंच अर्थ नाही. हेच जर आपण तिला काही 4 महिने 6 महिने अजून जास्त सपोर्ट केला, तिला स्किल अपग्रेडेशनला सपोर्ट केला, जर तिचं उत्तम आयटी करिअर चालू झालं तर आयुष्यभर ती म्हणजे सर अगदी तिच्या पायावरती उभी असणारे आणि एक गृहिणी बनून राहण्यापेक्षा ती एक वर्किंग प्रोफेशनल बनणारे, जिथं ती दोन्हीही रोल आयुष्यातले एका गृहिणीचा सुद्धा आणि एका वर्किंग प्रोफेशनलचा सुद्धा एक बॅलन्स वेने ती निभावू शकणारे, जे आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास लाखो मुली खास करून आज तो रोल व्यवस्थितपणे निभावत आहेत. आणि एक चांगली मुलगी जेव्हा शिकते तेव्हा ती 2 कुटुंबांचं नाव रोशन करते, ती पण एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. येस, नक्कीच. आता सर एक ट्रेंड असा होता की चांगलं कॉलेज मिळालं ऍडमिशनसाठी म्हणजे चांगला जॉब फिक्स आहे, असा एक ट्रेंड होता. आणि आज ऑलरेडी असं झालेलं की बरेचसे कॉलेजेस अगदी तालुका लेवलला 2-3 इंजिनिअरिंग कॉलेज परिस्थिती आलेली आहे. तर हे खरंच हा ट्रेंड आहे का की बाबा चांगलं कॉलेज मिळालं याचा अर्थ तुम्हाला चांगला जॉब मिळणारच आहे? याच्यामध्ये कसं होतं सर, हा ट्रेंड नाही, याच्यामध्ये स्टुडंटची एक सायकोलॉजी कशी असते का तो थोडासा एक 10 to 20% तो करेक्ट फॅक्टर आहे की जर एखाद्या स्टुडंटला समजा 2 स्टुडंट आहे, समजा ए आणि बी, एचं कॉलेज जर चांगलं असेल कम्पॅरेटिव्हली आणि बीचं कॉलेज कम्पॅरेटिव्हली ऍव्हरेज असेल, तर होतं कसं, एच्या कॉलेजचा ब्रँड वगैरे चांगला असल्यामुळे तिथे थोड्याशा प्लेसमेंटसाठी जास्त कंपन्या येतात, त्याच्यामुळे नॅचरली त्या स्टुडंटला अपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात. सो त्याची जॉब मिळण्याचे चान्सेस कधी वाढतात, जेव्हा त्याला, मी असं म्हणत नाही की कुठलाही स्टुडंट लगेच पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये पास होतो, हे पण होत नाही, पण नॅचरली त्याला त्याच्या कॉलेज सो कॉल्ड चांगलं असल्यामुळे त्याच्या तिथे येणाऱ्या कंपन्यास किंवा प्लेसमेंटसाठीच्या कंपनीज येतात, तिथून त्याला अपॉर्च्युनिटीज जास्त भेटतात, त्याच्यामुळे नॅचरली त्या स्टुडंटचे चान्सेस वाढतात की जॉब मिळून जाण्याचे. पण जो स्टुडंट असा आहे जो टायर 2 टायर 3 इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही डिग्रीच्या कॉलेजमध्ये शिकतोय, त्याचा अर्थ असा नाही की त्याला अपॉर्च्युनिटीची दारही पूर्णपणे बंद झालेले आहे.
फक्त ती दरवाजा तो संधीचा दरवाजा उघडण्यासाठी, ठोठावण्यासाठी त्याला स्वतःचे स्किल खूप जास्त स्ट्रॉंग करणे, कारण ती एकमेव गोष्ट अशी आहे ज्याच्या जोरावर तो दरवाजा ठोठावू शकतो, ही गोष्ट आहे. सो थोडस त्याच्यामध्ये फरक पडतो, पण इतका जास्त नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता सर एवढे आपण जसं बोलणं झालं की साधारणपणे 12 ते 15 लाख रुपये खर्च येतो एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मधून डिग्री कंप्लीट करणे. आता बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात की ज्यांचे वडील शेती करत असतात, म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असतो. मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की जवळपास काही काही पॅरेंट्स शेती विकून सुद्धा मुलींना शिक्षण घेण्यासाठी एक मोटिवेट करतात, शिक्षण देतात, डिग्री कंप्लीट होते त्यांची. मग ह्या अशा लोकांसाठी अगेन परत जाऊन कोर्सचा वगैरे हा जो खर्च आहे तो कधी कधी त्यांना भीती असते की हा वाया जाऊ नये, म्हणून ते करत नाहीत, कारण की ऑलरेडी त्यांचा खर्च भरपूर झालेला असतो. तर मग ह्या एक बेसिक डिसिजन मुळे त्यांचा एक महत्वाचा लॉस होतो की जॉब मिळण्याचा, करिअर चालू. तो जॉब भरून, तो जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल खेडेगाव? याच्यामध्ये मला सगळ्या विद्यार्थ्यांना आणि खास करून विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा सांगायचं आहे की हे जे स्किल अपग्रेडेशन साठीचा जो खर्च आहे तो जी तुमची ओव्हरऑल डिग्री आहे त्याच्या 2% कमी आहे. सो जर 99 पावलं आपण एखाद्या गोष्टीसाठी चाललेलो आहोत तर शेवटचं 100 पाऊल आपण मागे घेणं खरंच योग्य आहे का? बरोबर. कारण आणि यामध्ये कसं होतं, हे डिसिजन घ्यायला लेट झाल्यामुळे स्टुडंटचा गॅपही खूप वाढत जातो, करिअर गॅप. मग तो तिथेही अजून जास्त प्रॉब्लेम होतो, कारण जेवढा करिअर गॅप वाढतो तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज कमी होतात. बरोबर. तर रिझ्यूम बद्दल ज्यावेळेस तुम्ही बोललात त्यावेळेस तुमचं असं होतं की रिझ्यूम एकदम सिम्पल शॉर्ट आणि जे आहे ते हवं. एक्झॅक्टली. आता हे जे आहे ते मध्ये कधी कधी लोकांकडे एक्सपिरियन्स नसतो, आणि मग लोक काय करतात, तो जो गॅप पडलेला आहे 6 महिने असेल किंवा 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल, तर तिथे एक फेक एक्सपिरियन्स लावतात जेणेकरून सगळं वाढवून मिळू शकतं किंवा चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकतो, ह्या एका आशेवर. तर ते कितपत योग्य आहे आणि तो लावला पाहिजे का? पहिली गोष्ट, कुठल्याही स्टुडंटने फेक एक्सपिरियन्सच्या नादाला अजिबात लागायचं नाही, कारण आजकाल ज्याने त्याने फक्त हा विचार करणं की जर एक फ्रेशर स्टुडंट म्हणून मला असं वाटतंय की मी फेक एक्सपिरियन्स लावून निभावून जाऊ शकतो, तर ते जे कंपनीचे HR आहेत त्यांनी हा विचार नाही का केलेला? ते आपल्यापेक्षा कितीही नाही म्हटलं तरी ही गोष्ट ऍक्सेप्ट करणे की आपल्यापेक्षा ते 10 पावलं पुढे आहेत, कारण ते त्यांचं रोजचं काम आहे. त्याच्यामुळे फेक एक्सपिरियन्स पकडलेच जातात आणि खूप साऱ्या स्टुडंटचं करिअर बरबाद त्याच्यामुळे झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण देतो. एक स्टुडंट, एक पॅरेंट्स आहेत ते, आणि ते त्यांच्या मुलाला घेऊन आले ज्याचा काही वर्षांचा झालेला. सो सिनारिओ त्याच्यामध्ये असा होता की त्या स्टुडंटने लिटरली सर लाखो रुपये खर्च करून काहीतरी तो फेक एक्सपिरियन्स वगैरे मॅनेज केला, तर त्याच्याने त्याचा इंटरव्ह्यू पण क्रॅक झाला, त्याचा जॉबही चालू झाला, आणि कसं गॅप झाल्यामुळे एज वगैरे ठीकठाक झालं तर त्याच्यामध्ये त्याचं लग्नही झालं. पण कसं असतं आयटी कल्चरमध्ये किंवा आता कॉर्पोरेटमध्ये मल्टिपल टाइम्स आणि मल्टिपल लेयर्स मध्ये व्हेरिफिकेशन होतं. सो कंपनीचे 2-3 व्हेरिफिकेशन वेगळे, आणि ज्या क्लायंटसाठी तो काम करत होता कुठल्याही त्या आयटी कंपनीमध्ये, तर त्या क्लायंट व्हेरिफिकेशन राऊंड मध्ये जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, फेक एक्सपिरियन्स, तो पकडला गेला. तर त्याची सिच्युएशन अशी झालेली की ते लाखो रुपये तर वाया गेलेच. आता त्याचा मुद्दा असा आहे की, आणि त्या कंपनीतनं मी असं म्हणणार नाही की त्याला टर्मिनेट केलं, मी त्याला साध्या भाषेत म्हणेल की त्याने केलेल्या चुकीमुळे त्याला हाकलून देण्यात आलं, विच इज अ करेक्ट. एवढा एक चांगला स्टुडंट पण लिटरली रडून डोळ्यात पाणी आणून ही गोष्ट सांगत होता. आता त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की करिअर तर बरबाद झालेलंच आहे, त्याला जो एक चांगला, त्याला असं वाटलं होतं हे निभावून जाईल, हे तर पूर्ण त्याचं वेस्ट गेलेलं आहे. तो स्वतःच्या बायकोला सुद्धा हे सांगू शकत नाहीये की त्याच्यासोबत काय झालंय, कारण उद्या त्या मुलीच्या माहेरकडचे, त्याच्या बायकोच्या म्हणजे त्या मुलाच्या सासरकडचे त्यालाही म्हणतील असं जर काही तुम्ही केलं म्हणजे तुम्ही आम्हालाही फसवलं, आमच्या मुलीलाही फसवलं तुमच्या करिअर बद्दल, आणि फसवूनच तुम्ही आम्हाला लग्न केलं. लिटरली त्याला त्या निगेटिव्ह माइंडसेट मधनं बाहेर काढताना, त्याचं काउन्सिलिंग करताना मला 2 तास वेळ लागले. लिटरली रडून एक लग्न झालेलं स्टुडंट सांगत होता. तर याच्यावरनं जे आपले सगळे मित्र हा पॉडकास्ट पाहतात त्यांनी बोध घेणे, फेक एक्सपिरियन्स वगैरे असल्या चुकीच्या गोष्टींच्या नादाला अजिबात लागायचं नाही. त्या गोष्टी पकडल्या जातातच, आणि तुम्ही स्वतःला हे समजू नका की मी खूप हुशार आहे, मी काहीतरी तो फेक एक्सपिरियन्स मॅनेज करेल. ते कुठं आणि कसं पकडायचं, कसं व्हेरीफाय करायचं, हे 10 पट आपल्यापेक्षा आयटी कंपनीच्या हायरिंग मॅनेजर्स टीम्स, व्हेरिफिकेशन टीम्स यांना माहिती. त्याच्यामुळे त्या चुकीच्या गोष्टीत न पडलेलंच बरं. आता सर आपण हे फेक बद्दल तर बोललो, बट काही लोकांचं असं असतं की त्यांचा कुठल्याही वाईट कामासाठी नाही पण एक चांगल्या कामासाठी सुद्धा गॅप पडलेला असतो. जसं की माझे बरेचसे मित्र आहेत की जे डिग्री नंतर कॉम्पिटेटिव्ह करत होते, युपीएससी म्हणा किंवा एमपीएससी म्हणा किंवा सिव्हिल सर्व्हिसेससाठी म्हणा. तर या लोकांचा जो गॅप असतो तो अगदी थोडाफार नसतो, नाही 5, 6, 7, 8 वर्षांचा गॅप असतो. तर मग या लोकांनी परत जर त्यांना बॅक टू द आयटी यायचं म्हटलं
तर ते कशा पद्धतीने येऊ शकतं? नक्की. जसं सर तुम्ही म्हटलात की काही मुलं मुलींच्या केसमध्ये ते एमपीएससी युपीएससीचे प्रिपरेशन करत असतात, त्याच्यामुळे करिअर गॅप पडतो. काही खास करून लेडीजच्या बाबतीमध्ये लग्न वगैरे होतं, त्याच्यानंतर फॅमिली जबाबदारी असतात, मुलाबाळांची जबाबदारी असते. या गोष्टीमुळे काही 4-6 महिन्याचा गॅप होतो, सॉरी 2-4 वर्षांचा गॅप होतो. तर मग त्यांचं थोडंसं असं वाटतं की मी परत आयटी मध्ये करिअर करू शकेल की नाही. तर अशा सगळ्या स्टुडंट्सला मला हे सांगायचंय की जरी तुमचा गॅप किती वर्षांचा असेल तरी सुद्धा तुम्हाला आयटी मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत. फक्त त्या योग्य ऑपॉर्च्युनिटीवरती तुम्ही काम केलं पाहिजे. मग कसं, कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत की जर लेटेस्ट टेक्निकल स्किल सेट आयटी मध्ये फक्त आपण डेव्हलपर बनणं किंवा आता डेटा अनालिटिस्ट बनणं किंवा डेटा सायंटिस्ट बनणं, फक्त प्रोजेक्टवरती काम करणं ही एकच ऑपॉर्च्युनिटी नाही. आयटी खूप मोठी फील्ड आहे. त्याच्यामुळे लेटेस्ट स्किल्स अपग्रेड करून आपण फ्रीलान्सिंग त्याच्यामध्ये खूप उत्तम प्रकारे करू शकतो. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, चला फ्रीलान्सिंग ही काही नंतरची झाली. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करून आपण कॉर्पोरेट ट्रेनर्स हे सुद्धा बनू शकतो, जिथं त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी पूर्ण इनडेप्थ नॉलेज घेऊन आपल्याला ते कंपनीच्या नवीन नवीन टीम मेंबरला शिकवायचं असतं, ऍटलिस्ट त्याचे बेसिक शिकवायचे असतात. आणि हे रोल असे आहेत सर ज्याच्यामध्ये पॅकेजेस सुद्धा खूप चांगले आहेत. पण कसं आहे, प्रत्येकाने ते म्हणतात ना, आपण एक माइंडसेट करून घेतलेला आहे, मेंटॅलिटी आपली प्रत्येकाची बनलेली आहे की मला एवढा मी हे शिकलो, ह्या जॉब रोलला गेलो म्हणजेच माझं भारी आयटी करिअर आहे, असं अजिबात नाहीये. आणि हे ऑप्शन जे खास करून जे मी सांगितले ते ज्यांचा गॅप झालेला आहे अशा टीम मेंबरसाठी खूप उत्तम आहे. पॅकेजेसही खूप चांगले आणि एक रिस्पेक्टेबल जॉब आहे आयटी फील्डचा. सो या गोष्टींवरती जर काम केलं तर नक्कीच त्यांना याच्यामध्ये सक्सेस मिळतं. आणि मेन सांगायचं म्हणजे या रोल्सकडे जास्त लोक बघतच नाहीत, त्याच्यामुळे याची डिमांडही खूप जास्त आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या गॅपचा विषय येत नाही, कारण गॅपमुळे जरी तुमचा गॅप झालेला असला तरी एक माणूस म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे गेलेला असता, एक मॅच्युरिटी आलेली असते. या गोष्टींची पण व्हॅल्यू त्या जॉब रोलमध्ये ऍड होते, त्याची एक व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. ही गोष्ट नॉर्मल फ्रेशर जो रिसेंट पास आउट आहे त्याच्यासाठी नाही कन्सिडर केली जाणार, फक्त आपण त्या अँगलने विचार केला पाहिजे. डेफिनेटली. आता सर आपण एक समाजातला एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे लग्न, आणि लग्नातला पण एक प्रश्न आहे की अपेक्षा प्रत्येक मुलीला अशी की बाबा पुण्यातलाच मुलगा पाहिजे किंवा आयटी मध्येच मुलगा पाहिजे किंवा आयटी सेक्टरमध्ये जॉब करणारा हवा मुलगा. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं आणि त्या कम्पेअरमध्ये आयटी मधील ऍक्च्युअल मुलं बघितले, कारण की काय की माझ्या बऱ्याचशा मित्रांपैकी असं आहे की ते त्यांना जे त्यांचा जॉब आहे किंवा जे त्यांची डिग्री आहे ते सोडून त्यांना आयटी मेकॅनिकल एक्झॅक्टली. सो त्यांना ते स्विच करायचंय किंवा ते स्विच करू इच्छिणारे अशी बरीचशी लोक आहेत. तर ते पॉसिबल आहे का, आणि पॉसिबल असेल तर त्यांना जॉबचे चान्सेस किती आहे? पहिली गोष्ट, जर दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये आपला काही 4-6 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे आणि त्यानंतर जर आयटी फील्डमध्ये कुणाला शिफ्ट करायचं तर ते पॉसिबल आहे का, तर नक्की ते पॉसिबल आहे. आपल्या एस इन्फोटेकच्या खूप साऱ्या स्टुडंटने ते पॉसिबल केलेले आहे. मग ती दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं आहे की मग त्याच्यामध्ये चान्सेस किती आहेत. तर याच्यामध्ये पण जेवढा वेळ तुम्ही देणार, आता जनरली कसं होतं या फील्डमध्ये माणूस वर्किंग असतो, अराउंड 9 to 6 जरी पकडलं तर त्याचा मेन वेळ तिथे जाणार आहे. मग यानंतर जो त्याचा वीकेंडचा वेळ आहे किंवा दिवसातला थोडासा 1-2 तास तरी काढून त्याने स्वतःला स्किल अपग्रेडेशन वरती फोकस केलं पाहिजे. आणि जर आयटी मध्ये स्किल्स आहेत तर मग मात्र तुम्हाला नक्की जॉब हे मिळणारच आहे, आणि ते नक्की शक्य आहे. खूप साऱ्या स्टुडंटने आपल्या जे आहे ते शक्य केलेलं आहे. आणि दुसरं जसं तुम्ही म्हटलात की लग्नातल्या अपेक्षा, खास करून आयटी फील्डमध्ये जॉब करणारा मुलगा असेल तर प्रेफरन्स आमचा आहे असं म्हणजे मुलींच्या पालकांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळतं. तर याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की आता जर त्या फील्ड बद्दल एखादं अट्रॅक्शन आहे तर त्याच्यामध्ये आपण जास्त करू तर काही शकत नाही, पण शिकून त्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आपण त्याच्यामध्ये करू शकतो. येस. सर आता हे सगळं चर्चा केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की येस इन्फोटेक जे आहे ते आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहे, आणि मग ही इन्स्टिट्यूट आमच्या व्ह्यूअर्ससाठी एक योग्य आणि परफेक्ट इन्स्टिट्यूट आहे हे आम्हाला सांगण्यासाठी आपण काय सांगू इच्छिता आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल, की तुमच्या इन्स्टिट्यूट मधून जे विद्यार्थी पासआउट झाले किंवा ते कोर्स करून गेले ते आता कुठं आहेत, त्यांचे पॅकेजेस काय आहेत आणि त्यातून त्यांचं करिअर कसं उज्ज्वल झालेलं आहे हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल, आणि आमच्या व्ह्यूअरला पण ते ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच सर. आता उदाहरण द्यायचं म्हणजे की जो पहिला क्वेश्चन आहे की स्टुडंट कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये आहेत प्लेस झाल्या, तर जवळपास ज्या सगळ्या आपण जे म्हणतो ना MNCs कंपनी वगैरे त्यामध्ये सुद्धा आमचे स्टुडंट प्लेस झालेले आहेत. जसं की तुम्ही काही नाव सांगू शकता? जसं की काही स्टुडंट आमचे आता ऍक्सेंचर आहेत, कॅपजेमिनी आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे, अशा ठिकाणी काम करत आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी प्रश्न जो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे व्ह्युअरसाठी, खास करून फ्रेशरसाठी, की सर पॅकेज कारण खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे.
तर आमचा एक स्टुडंट आहे अथर्व दिवाकर म्हणून, तर फ्रेशर BCA पासआउट फक्त स्टुडंट आहे तो, नॉट असं पण नाही की 4 वर्षाची BTech डिग्री आहे. बरोबर आहे. तर ऍज अ फ्रेशर म्हणून त्याचं जे इनिशियल पॅकेज आहे ते 12 लाखाचं त्याला मिळालेलं आहे. आणि पहिलाच त्याचा जॉब जो होता तो आय थिंक दुबई लोकेशनला त्याला कंपनीने सेंड केलं होतं, कारण स्किल्स वरती त्याने खरंच खूप चांगलं काम केलं होतं. मी याच्यातनं असं म्हणत नाही की प्रत्येकालाच 12 लाखाचं पॅकेज मिळणार आहे, असा चुकीचा मेसेज जायला नको, पण येस ते एक काय म्हणतो ना, एक यशस्वी विद्यार्थी तिथपर्यंत गेलेला आहे. येस, इट हॅज हॅपन्ड विथ द स्टुडंट्स ऑफ येस इन्फोटेक. पॅकेजच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. तिसरा प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हटलं की येस इन्फोटेक मध्ये वेगळेपण असं काय, सो हे जे वेगळेपण येस इन्फोटेक मध्ये आलेलं आहे ते विद्यार्थ्यांसोबत क्लोजली काम करून त्यांचे काय चॅलेंजेस आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम त्यांना फेस होतात ते रिझॉल्व्ह करतच आलेलं आहे. सो त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आम्ही हा आयडेंटिफाय केला की साध्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे आम्हाला शाळा भरवायला आवडत नाही, कारण मी स्वतः 10 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलेला व्यक्ती आहे. मी हे ऑब्झर्व केलं की काय होतं ना, बऱ्याच ठिकाणी 50, 60, 100 जणांची एक बॅच आहे. मग मी तोच विचार करतो, अरे ही काही शाळा भरली आहे का? तर असं अजिबात नाही, कारण हे प्रोफेशनल आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत. जर आपण 50-60 जणांच्या बॅच जर केली तर बरेच सारे स्टुडंट त्यांचे डाऊट विचारायलाच घाबरतात किंवा लाजतात कुठेतरी. त्यांना असं वाटतं अरे एवढ्या सगळ्या जणांमध्ये मी कसं काय प्रश्न विचारू, बरं एखादा दोनदा ते विचारतील. त्याच्यामुळे आम्ही पहिलं काम हे केलं स्टुडंट सोबत की आम्ही अगदी लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटची बॅच बनवली. मॅक्स टू मॅक्स बॅच एक 12 ते 15 स्टुडंटची एक मिनिमम बॅच. याच्यामध्ये होतं काय की स्टुडंट पर्सनलाइज अटेन्शन जे आहे ते ट्रेनरला खूप व्यवस्थितपणे देतात. आणि एखादा स्टुडंट आहे, आपण विचार करूया की तो थोडासा मितभाषी आहे किंवा जास्त बोलत नाही, पण त्या स्टुडंटला सुद्धा त्याचे जे काही टेक्निकल डाऊट क्वेरीज आहेत ते विचारायला तो बिनधास्तपणे विचारतो, कारण त्याला असं वाटतं की हा आपले छोट्या स्टुडंटचा ग्रुप आहे किंवा छोटेच बॅच आहे. सो हे एक आम्ही पहिलं काम केलं ज्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. दुसरी गोष्ट आम्ही ऑब्झर्व केलं की जसं मी सांगितलं की कम्युनिकेशन स्किल्स, कारण कसं आहे आपल्याला ते वातावरण मुलांना मिळालेलं नसतं. मग कम्युनिकेशन स्किल्स वरती अगोदर एक काही वर्षांपूर्वी आम्ही फक्त सॅटर्डे संडे काम करायचो. मग लक्षात आलं की नाही, याने स्टुडंटला जास्त फायदा होणार नाही, आपण डेली त्याच्यावरती काम करूया. मग मागच्या काही वर्षांपासून आम्ही चालू केलं की टेक्निकल तर तो दररोज शिकणारच आहे, त्यासोबत एव्हरीडे त्याचं कम्युनिकेशन स्किल्सचे इम्प्रूव्ह म्हणजे जे सेशन्स आहेत ते आम्ही घ्यायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन ऍक्टिव्हिटीज आहेत, प्रेझेंटेशन आहेत वगैरे. हे सगळं लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये. त्याच्यामुळे काय झालं की मी म्हणत नाही की या गोष्टी एकाच दिवसात इम्प्रूव्ह होतात, पण ऍटलीस्ट 1 मंथ 2 मंथ नंतर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये दिसली. कारण ऍटलीस्ट तो जे बोलणार आहे त्याचं जे टेक्निकल आन्सर आहे ते इंटरव्ह्यूअरला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत तरी तो इंग्लिशमध्ये बोलू लागतो. आणि तिसरी एक सगळ्यात महत्वाची युनिक गोष्ट अशी जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच नाहीये की आम्ही ऑब्झर्व केलं की काय होतं, शेवटी आता तुम्ही मी आपण सगळे एक विद्यार्थी आहोत. जेव्हा आपण एखादी गोष्ट नव्याने शिकत जातो तेव्हा ती गोष्ट शिकल्यानंतर एका महिन्यानंतर 2 महिन्यानंतर हे होऊ शकतं की ती गोष्ट थोडीशी मागे पडली किंवा नवीन गोष्टीवरती शिकलोय त्याच्यावरतीच प्रॅक्टिस जास्त झाली, सुरुवातीच्या गोष्टी थोड्याशा विसरलोय. मग स्टुडंटला हा प्रॉब्लेम यायचा की जर काही गोष्टी त्यांच्या मागे पडल्यात तर ते रिव्हिजन कुठनं करणार किंवा ते बघणार कुठून, कारण कुठलाही स्टुडंट ही रियालिटी आहे, प्रत्येकच गोष्ट प्रत्येकच दिवशी प्रत्येकच ट्रेनरला विचारत नाही. त्यांनाही असं वाटतं अरे मी किती जास्त वेळ घेऊ, किती नाही म्हटलं तरी होतच. मग याच्यावरती बेस्ट सोल्युशन आम्ही हे केलं की ट्रेक्टो म्हणून एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे, उत्तम प्लॅटफॉर्म आहे, त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलं. त्याने त्या ट्रेक्टो प्लॅटफॉर्म मध्ये काय होतं की भले क्लासरूम मोड असेल किंवा ऑनलाईन मोड असेल, याच्यामध्ये ट्रेनर जेव्हा शिकवतात, जेव्हा सेशन घेतात तेव्हा ते ऑटो रेकॉर्ड होतं आणि त्या स्टुडंटला त्याच्या स्वतःच्या बॅचचा ऍक्सेस हा ऑटोमॅटिकली मिळत जातो. म्हणजे सेशन लाईव्हच होतं, ऑटो रेकॉर्डेड काहीच नाही. जेव्हा ट्रेनर शिकवतात तेव्हा ते ऑटो रेकॉर्ड होत जातं आणि त्यातून ज्या बॅचमध्ये तो स्टुडंट समोर बसलेला आहे त्याने काही डाऊट क्वेरी विचारले ते सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत. त्याचा पूर्ण त्यांचं सेशन संपलं की ऑटोमॅटिक क्लाउडवरती ते सेशन अपलोड होतं आणि त्या स्टुडंटला त्या बॅचचा रेकॉर्डेड ऍक्सेस मिळतो. यानेकरून स्टुडंटला जेव्हा प्रॅक्टिस करायची तेव्हा त्याला खूप फायदा होतो, कारण जेव्हा तो शेवटी इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करणार त्याला प्रॅक्टिसची गरज लागणार, ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे स्टुडंटची इंटरव्ह्यूसाठीची जी प्रॅक्टिस आहे ती खूप उत्तम व्हायला लागली, कारण डिपेंडन्सीच राहिली नाही दुसऱ्या गोष्टीवरती. दुसरी गोष्ट, कुठलाही टॉपिक त्याला रिवाइज करायचा आहे त्याच्याकडे त्याच्याच बॅचचे सेशन आहे, तो हवे तितके वेळा परत पाहू शकतो. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की एखादा स्टुडंट एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये गेला आणि चला दुर्दैवाने तो फेल झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये, मग ज्या टेक्निकल गोष्टींबद्दल त्याला विचारण्यात आलं होतं किंवा जिथं तो कमी पडला आहे ज्याला त्याला मनातून माहिती असतं की मी खरंच कुठल्या प्रश्नांची उत्तर मला व्यवस्थित नाही जमली, मग तो टॉपिक तो स्टुडंट घरी आल्यावर काय करतो, तो टॉपिक त्याच्या रेकॉर्डेड सेशनमध्ये जाऊन ट्रेक्टोमध्ये जाऊन परत पाहतो, परत तो रिवाइज करतो, म्हणजे नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये तरी ऍटलीस्ट त्या टॉपिकवरती तो स्ट्रॉंगली आन्सर करतो. आणि या सगळ्यामुळे काय झालं ओव्हरऑल की
स्टुडंटचे जे सिलेक्ट होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढले. ते खूप जास्त वाढले बरोबर आहे. आणि प्लेसमेंट ज्या आहेत त्या Yes. अगोदरच्या वर्षांपेक्षा तर खूपच जास्त इम्प्रूव्ह झाल्या आणि तेच एक माझं आमच्या येस इन्फोटेकच्या पूर्ण टीमचं सक्सेस आहे. Yes, कारण that's फक्त great. स्टुडंटला गोष्टी शिकवणं हो. हे सक्सेस नाहीये. त्यांचं करिअर चालू होणं, ज्या दिवशी मी एखाद्या स्टुडंटला मला ज्या दिवशी एखाद्या स्टुडंटचं प्लेसमेंट झाल्याचं मला प्लेसमेंट टीम कडनं कळतं, बऱ्याचदा हेड ऑफिसला असेल तर मी स्वतः स्टुडंटला कॉंग्रॅच्युलेट करतो. ती एक खूप आनंदाची आणि खूप समाधानाची बाब असते माझ्यासाठी आणि आमच्या येस इन्फोटेकच्या पूर्ण टीमसाठी. येस, डेफिनेटली सर, नक्कीच. तुमच्या या प्रवासासाठी आणि तुम्ही करत असलेल्या या कार्यासाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आम्ही असं म्हणू की येस इन्फोटेक आता 10व्या वर्षात पदार्पण करतंय. हळूहळू ते अशीच वर्ष 10-10 वर्ष 10-10 वर्ष करत वाढत जाऊ आणि तुमचं हे काम असंच चालू राहू. नक्की नक्की सर. सो त्याबद्दल Yes. धन्यवाद. येस, डेफिनेटली सर. तुम्ही इथं आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.